नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र बहिणींनो। आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज। आज दिनांक 26 डिसेंबरपासून मोबाईल फोन गिफ्ट फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि लगेच खात्यात 10,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। असा भरा घर बसल्या मोबाईलवरून अर्ज। बघा, एकंदरीत आपण मोबाईल फोन गिफ्ट विषयी संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बहिणींनो। व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा की सर्व माहिती तुम्हाला ही व्यवस्थित समजल्या जाईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे। लाडक्या बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा आलेला आहे, त्याच्यामुळे ज्या बहिणींना हप्ता आला नसेल त्या बहिणींना काय करायचं हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की ज्या बहिणींना 1,500 रुपये हप्ता नोव्हेंबरचा आलेला नाही त्या बहिणींनी काय करायचं ते सुद्धा सांगतो। त्याच्यानंतर मोबाईल फोन गिफ्ट विषय सुद्धा काय माहिती आहे, काय अपडेट आहे ती सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे। तर ओके, तर आता बघा, तत्पूर्वी पण एक महत्त्वाची सूचना अशी आहे की आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला ज्या काही केंद्र सरकारच्या असतील बहिणींनो, त्याच्यानंतर राज्य सरकारच्या विविध ज्या काही योजना आहे त्या योजना सर्वप्रथम व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी इथे देणार आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल। तर ठीक आहे, तर चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ। आता ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, 4,500 रुपये झाले फक्त, ज्या बहिणींना एकही रुपया आलेला नाही त्या बहिणींना कधी पैसे मिळणार आहेत ते सुद्धा सांगतो आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे। पण हे जे काही मोबाईल फोन गिफ्ट विषय आहे त्याच्याविषयी आपण पहिले बोलूया। ओके, आता बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मध्यंतरी एक बातमी आली होती, ज्यावेळेस इलेक्शन लागायचं होतं, इलेक्शनच्या अगोदर एक बातमी पसरत होती की लाडक्या बहिणींना मोबाईलसुद्धा गिफ्ट मिळणार आहे। तर मग तो मोबाईल गिफ्ट कधी मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती बघूया। तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मध्यंतरी जी बातमी आली होती की मोबाईल फोन गिफ्ट मिळणार आहे का, तर हो, मोबाईल फोन गिफ्ट 100% मिळणार आहे, पण सध्याच्या स्थितीमध्ये त्याच्यावरती काहीही अपडेट नाही आहे। कोणत्या बहिणींना मोबाईल फोन मिळेल याविषयी मी तुम्हाला सांगतो। तर त्याच बहिणींना मोबाईल फोन मिळेल ज्या बहिणींचा लाडक्या बहीण योजनेमध्ये फॉर्म व्यवस्थित असा फिलअप झालेला आहे आणि त्या बहिणींनी लाडक्या बहिणीचा म्हणजे जे काही हप्ते आहेत, पैसे आहेत ते घेतलेले आहे, त्या बहिणींना इथे आपला हे भेटणार आहे, काय भेटणार आहे, मोबाईल भेटणार आहे। तर त्याच्या संदर्भात बघा, आता मोबाईल फोन गिफ्टमध्ये तुम्हाला त्यासाठी अर्जसुद्धा करावा लागणार आहे दुसरा। पण आता एकंदरीत तुम्ही म्हणसाल की मग सर कधीपर्यंत आम्हाला हा मोबाईल फोन गिफ्ट मिळेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, एकंदरीत मिळालेल्या अपडेटनुसार येणारे जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनानंतर इथे आपल्या लाडक्या बहिणींना मोबाईल फोन गिफ्ट देण्याचे इथे चान्सेस आहे, त्याच्यामुळे मोबाईल फोन गिफ्ट मिळणारच आहे, त्यासाठी तुम्ही काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे। आतापर्यंत भरपूर काही लोक फेक कमेंट करत आहे की आम्हाला मोबाईल आला, आम्हाला मोबाईलचे 10,000 रुपये आले। तर सध्याच्या स्थितीमध्ये असं कोणाला वगैरे पैसे वगैरे अजून काय आलेलं नाही मोबाईल फोन गिफ्टचे, पण मात्र नोव्हेंबरचा हप्ता 1,500 रुपये पडलेला आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल। तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर त्यावरती काय करायचं हे सुद्धा सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू बघा, ठीक आहे। तर त्याच्यामुळे अजून सध्याच्याला कोणालाही मोबाईल फोन गिफ्ट आलेला नाही आहे, त्यामुळे काय काळजी करायचं काम नाही, आणि ते गिफ्टचे पैसेसुद्धा अजून कोणाला आलेले नाही आहे, ते चालू होणार आहे, त्याच्यामुळे काय काळजी करू नका। त्याच्या संदर्भात जी काही माहिती अजून मला भेटली की मोबाईल फोन गिफ्ट कुठपर्यंत त्याचं प्रोसेस वगैरे आली आहे, तर ती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवेलच। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे। आता मेन मुद्द्याकडे आपण येऊ की ज्या बहिणींना मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हे सुद्धा सांगतो तुम्हाला की ज्या बहिणींना एकही रुपया आतापर्यंत आलेला नाही आहे त्या बहिणींनी काय करायचं। ज्या बहिणींना 4,500 रुपये आले फक्त त्या बहिणींनी काय करायचं, ज्या बहिणींना 7,500 आले आणि ज्या बहिणींना कंटिन्यू भेटत आहे त्यांचा तर काही विषय नाही आहे, पण मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या बहिणींना एकही रुपया आतापर्यंत आला नाही आहे त्या बहिणींनी काय करायचं। एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फॉर्म व्यवस्थित फिलअप झाला का तो बहिणींनो बघायचा आहे। आता एकंदरीत बघा, आता ज्या बहिणींना मी एकही रुपया न आलेल्या बहिणींविषयी सांगतो आहे की ज्या बहिणींना एकही रुपया आलेला नाही आहे त्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचं असं सांगत आहे, कान देऊ नका बहिणींनो। तर तुम्हाला काय करायचं बघा, आता तुम्ही फॉर्म कोणाकडे भरला, माहिती केंद्रावरती भरला की अथवा एखाद्या
ॲपवरती मध्ये ती ॲप होती, त्या ॲपवरती फिलअप केला. तुम्ही कुठेही फिलअप करा, त्यात काही अडचण नाही आहे. तो फॉर्म पहिली गोष्ट त्रुटीमध्ये आला का हे तुम्ही बघून घेणे, तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर. आणि जर त्रुटीमध्ये आला असेल तर काय डॉक्युमेंट कमी आहे, आपला फॉर्म कशामुळे त्रुटीमध्ये आला ते चेक करून घेणे. तुम्हाला तिथे ते चेक केल्याच्यानंतर तुम्ही जर का व्यवस्थित फॉर्म फिलअप केला तर तुम्हाला पैसे येऊन जातील. आता तुम्ही म्हणसाल की सर बाहेरून सर्व साईट त्याच्या बंद आहे. तुम्हाला सुद्धा बहिणींनो माहिती असेल की बाहेरून लाडक्या बहिणी योजनेच्या सर्व साईट बंद केल्या आहे. आपण माही सेवा केंद्रावरती जाऊन सुद्धा ऑनलाईन करू शकत नाही आहे. आणि त्याच्यानंतर घर बसल्या आपण मोबाईलवरून जे काय ॲप होतं त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन आता करू शकत नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, जे काय अंगणवाडी सेविका असतात बघा, माहिती असेल तुम्हाला, तर त्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे. तुमच्या फॉर्मचं काय डॉक्युमेंट कमी आहे, तुमच्या फॉर्मची सध्या स्थिती काय आहे हे तुम्हाला तिथं जाऊन चेक करायचं आहे. बाहेर तुम्हाला कुठेही चेक होणार नाही, बाहेर कुठे पैसेही घालू नका. सरळ ज्या बहिणींना एकही रुपया आलेला नाही आहे त्यांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन ती पुढील प्रोसेस करायची आहे. ठीक आहे बहिणींनो, ही गोष्ट आता तुम्हाला समजली. आता ज्या बहिणींना कंटिन्यू हप्ता येत आहे पण नोव्हेंबरचा हप्ता अजून आलेला नाही आहे, म्हणजे काय ते 1,500 रुपये आहे ते आलेलं नाही आहे, मग त्यासाठी त्या बहिणींनी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. बघा बहिणींनो, तुम्हाला कंटिन्यू हप्ता येत आहे पण नोव्हेंबरचा जर का हप्ता तुम्हाला आलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचा हप्ता कशामुळे आला नाही आहे, तुम्हाला इथून मागचे हप्ते आले असेल तर ते एकदम म्हणजे तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे याचा अर्थ असा होतो. पण फॉर्म व्यवस्थित असून सुद्धा हप्ते आलेले नसेल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सध्या सरकार जे काही लाडक्या बहिणींना पैसे देत आहे तर त्याच्यावरती सर्वे करत आहे. सर्वे कशासाठी करत आहे, जे काही डुप्लिकेट फॉर्म म्हणजे ज्यांनी खोटी माहिती भरून फॉर्म फिलअप केलेले आहे त्या व्यक्तींचे, त्या बहिणींचे फॉर्म आपल्या इथे रद्द करण्यात येणार आहे. आणि ज्या खरेखुऱ्या त्या योजनेच्या लाभार्थी आहे त्याच व्यक्तींना नोव्हेंबरचा हप्ता येऊन जाईल. त्याच्यामुळे जर का तुमच्या शेजारीण बाईला जर हप्ता आला आणि तुम्हाला नाही आला म्हणून नाराज व्हायची गोष्ट नाही आहे. तुम्हाला सुद्धा 100% हप्ता भेटणार आहे. ते सर्वे चालू आहे त्याच्यामुळे हप्त्याला इथे डिले होत आहे. त्याच्यामुळे काय काळजी करायची काम नाही, 100% हप्ता तुम्हाला इथे येणार आहे. ठीक आहे, ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. अजून काय माहिती पाहिजे तुम्हाला कशा संदर्भात तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काय अडीअडचणी असतील नक्की मला कमेंटमध्ये करून सांगा की सर ही अडचण आहे, मग तुम्हाला पैसे आले नसेल, एकही हप्ता आला नसेल, मोबाईल फॉर्म गिफ्टविषयी अजूनसुद्धा काय माहिती भेटली तर मी तुम्हाला कळवतोच. त्याच्यानंतर दुसऱ्या तुमच्या काही अडचणी असतील कुठल्याही योजनेसंदर्भात तर नक्की तुम्ही कमेंट करा. नक्की त्या कमेंटवरती सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येऊ. काही काळजी करू नका, अडीअडचणीसाठी मी सदैव तुमच्यासोबत राहील. आशा करतो बहिणींनो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनापासून आभार. परत जाता एकदा सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण नवीन जे काही मोबाईल फोन गिफ्ट विषय असू द्या, पैठणी साडी विषय असू द्या, ज्या काही योजना आहे त्या योजनेची माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला इथे भेटत जाईल.